वीर वीर की जबर उठी। राणा अभिमान है तू, शौर्य धनुष का बाण है तू, मेवाड़ दरा का ओज लिए वो एक लिंग दीवान है तू। मेरे राणा अभिमान है तू, शौर्य धनुष का बाण है तू, मेवाड़ दरा का ओज लिए वो एक लिंग दीवान है तू। सळकरांना एक मेसेज आहे आजपासून, वन कॉल प्रॉब्लेम सॉल्व। जे आधी आमची सत्ता होती त्याच्या अगोदर लोक आम्हाला कॉल करायचे आणि त्या कॉलच्या क्षणी आम्ही त्यांचं प्रॉब्लेम सॉल्व करायचे। या 4 महिन्यापासून आम्ही त्यांना ती सुविधा देऊ शकलो नाही। आज पण अर्ध्या गाड्या त्यांनी डॅमेज करून ठेवलेल्या आहे, हे अंडर रिपेअर आहे, काय चालू आहे। सत्ताधाऱ्यांची इतकी आता शहरात इज्जत नाही राहिली की व्यापारी त्यांना डिझेल देत नाही। त्यांनी त्यांचं इतकं म्हणजे भुसावळ शहराचं नाव खराब करून ठेवलं आहे। 2016मध्ये जेव्हा आम्ही आले तेव्हा घाणी साम्राज्य असं आम्हाला भेटलेलं होतं पारितोषिक, हे यांच्यामुळेच, यांचंच पेरलेलं ते होतं। ते आम्ही 2016 नंतर स्वच्छ केलं, घंटेगाड्या स्वच्छ केल्या, दारद्वारे केल्या, त्याच्या अगोदर प्रायव्हेट गाड्या आम्ही स्वतः नगरसेवकांनी सुरू केलेल्या होत्या। आज पण ह्या 4 महिन्यामध्ये आम्ही आमच्या स्वतःच्या गाड्या रोजचं 500 रुपये डिझेल टाकून आम्ही आमच्याकडे चालवतोय। पण ज्या ठिकाणी 2 गाड्या असायच्या त्या ठिकाणी मी 1 गाडी चालवतो। तर लोकांना आता काल आमचे संजीव सावकारे आमचे मंत्री महोदय आणि समजा आमच्या गटनेते सर्वांना भाऊनी बोलवलं आणि भाऊकडे पण तक्रारी होत्या जनतेच्या। आम्ही नगरसेवक असल्यामुळे आमच्या वार्डातल्या तक्रारी आमच्याकडे होत्या। आम्ही भाऊला आमच्या व्यथा मांडल्या, रोज स्वच्छतेबद्दल काहीतरी करा, खूप घाण पडलेली। नंतर काही अग्निशमन दलाचे लेबर होते मानधनाने लावलेले, त्यांनी बंद केलं होतं टाला वगैरे। मग काल संध्याकाळी त्या ठेकेदाराला बोलून कालपासून त्याने त्याचे लेबर पाठवले, 30 लेबर फायरचे। आज बघा आज 2 ठिकाणी आग लागले, त्या ठिकाणी ते लेबर तिथं गेलेले। आज जर ते लेबर नसते ते आग बुजवण्याकरता प्रॉब्लेम झालेला असता। ते कालपासून सुरुवात झालेली, कालच लेबर वगैरे पाठवून त्यांनी अग्निशमन दलाचा महत्त्वाचा विषय असल्यामुळे काल भाऊच्या आदेशाने ठेकेदाराने ते लेबर पाठवलेले की तू लेबर पाठव, आम्ही तुझं व्यवस्थित कायद्यानं जे असेल तुला वर्कआउट वगैरे आम्ही लवकरात लवकर देऊ। आता संजीवाचा आदेश असल्याने लगेच सर्व आम्ही कामाला लागले। अधिकाऱ्यांना पण आमचा विश्वास आहे, व्यापाऱ्यांना पण विश्वास आहे, लवकरात लवकर ते डिझेल वगैरे देऊन सर्व गाड्या सुरू होतील आणि 72 तासाच्या आत सर्व कामं सुरू होईल। साफसफाई होईल, कचरा उचलला जाईल, झाडू आले येतील, शौचालय साफसफाई होईल। फक्त काही वाहने आता बंद पडलेली आहे, त्याला 2-3 दिवस सुरू उशीर लागेल, पण त्यानंतर सर्व वाहने सुरू होतील आणि पुन्हा भुसावळ शहरामध्ये पण तो आमचा वाडा असो किंवा नसो, विरोधी पक्षात जरी असला तरी चालेल, कारण भाजपाचं एक वैशिष्ट्य आहे, सबका साथ सबका विकास। काम करत असताना, विकास करत असताना आम्ही जातीपात किंवा पक्षपात करत नाही, त्याचप्रमाणे आम्ही त्यांचं सगळं काम करू। यांनी तरी बघा आम्ही नाटकाच्या फुला घालती 100 घसाने 2 लाख खर्च करून झाड लावले। यांनी 4 महिन्यामध्ये एकदा बी गाडी तर पाठवली नाही। प्रशासन काळामध्ये आणि नगराध्यक्ष रमण बडे जेव्हा होते तेव्हा जर नेहमी तिथं टँकरनं पाणी टाकायचं, गाडीने यायचं। हे लोक जेव्हापासून बसले तेव्हापासून यांनी आमच्या वार्डातल्या झाडाला पण पाणी मारण्याने बंद केलं आहे। यांना विरोध करायचा असेल आमच्याशी विरोध करा, स्पर्धा करा आमच्या कामाची। आम्ही तुम्हाला विकासाने उत्तर देऊ, तुमच्या भाषेत आम्ही उत्तर तुम्हाला देणार नाही, आम्ही विकासाने उत्तर कामानं उत्तर देऊ। आम्ही मागे बोललो होतो आम्ही याला कामानं उत्तर देऊ, तर आज आमचं उत्तर आहे बघा। उद्यापासून तुम्हाला शहरामध्ये एक नवीन परत जसं शहर आपलं होतं तसं परत दिसेल आणि लवकरात लवकर शहराचा विकास संजीव सावकारे यांच्या सुरू होईल। पुढल्या शहरामध्ये कामं तुम्हाला दिसतीलच। यांनी जसे एनओसीला आम्हाला अडथळे आणले तसे यांनी जर काही एनओसी आणले तर आम्ही यांना अडथळा आणला आणि इतकाही सुद्धा आमच्या अध्यक्षांवरती आहे आणि आमचे प्रबंध अध्यक्ष बसलेले आहे शैलेंद्र नारखेडे, यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही कामं करू आणि शहराचा विकास करू। नागरिकांना सांगतोय, वन कॉल प्रॉब्लेम सॉल्व। तुम्ही लवकर आम्हाला मेसेज करा, फोन करा, आम्ही लगेच कचरा तिथं संकलन करू आणि घंट्याकडे तुम्हाला दारीचे पाठवू। परत ते घरात तुमचं ऐकातील कचरेवाला आया कचरा उचल हे धुवून परत त्यांच्या कानावर पडेल आणि बाळगोपाळ नाचतील त्याच्यावर। अशी माहिती मिळते की काही नगरसेवकांचा प्रवेश हा होणारा आजी माजी नगरसेवकांचा काय विषय आहे? 4 माजी नगरसेवक आहेत आणि 4 नवीन आहे, 4 निवडून आलेले आहेत, विद्यमान 4 आहे, 4 माजी नगर, असं 8 नगरसेवकांचा प्रवेश लवकरच ह्या महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये होईल। काही कोणत्या पक्षाचे वगैरे निवडून आलेले आहेत। अच्छा, आता मोठे थोडा कुठे कामं आलेले ते शहराचा विकास पूर्ण होतील, त्यांच्या प्रबंध विषय विकास त्यांना पाहिजे म्हणता आम्ही कामं करण्याकरता निवडून आलेले आहे। लोकांनी आम्हाला कामं करण्याकरता दिलेलं नाही, या पक्षात आम्ही फक्त काम थांबवण्याकरता या पक्ष त्यांना काम त्यांचा वाढत विकास करायचा आहे, ते भाजपाकडे येतील। कधी प्रवेश होईल काही त्याचा भाऊशी बोलणं झालंय त्यांचं।
मागील डिसेंबर 21मध्ये ज्या वेळेला माझी म्हणेल माझी लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून आले, त्या अपात्र झाल्या म्हणून माझी म्हणतात. त्या निवडून आले तेव्हापासून या शहरात समस्येची कचऱ्याची समस्या ती बिकटच आहे, होती आणि आताही आहे आणि आता तर अतिशय घाणेरडी झालेली आहे. त्यांनी जे ठेकेदारांना जे बिलं दिली नाही त्यावेळी ठेकेदारांनी काम बंद केलं आणि आता तर परिस्थिती अजून बिकट होऊन गेलेली आहे. डिझेलचे जे बिलं आहेत ते मान्य आमचे नामदार श्री संजीव सावकर यांच्या म्हणण्यानुसार ते काढून देण्यात आलेले आहे. त्यामुळे ठेकेदार आता परत काम चालू करतो आहे. ती भुसावळ वाचण्यासाठी तिथे दिलासाची गोष्ट आहे. तसंच या भुसावळ शहरात काल आम्हाला असं समजलं आहे की काल आमचे विरोधी पार्टीचे काही नगरसेवक कलेक्टर ऑफिसला गेले होते. आमचे शुभचिंतक हितचिंतक आहेत तिथे. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की मान्य माजी आमदार जे संतोष चौधरी होते आता नगरसेवक झाले. ते काल कलेक्टर ऑफिसला असं बोलले की ओबीसी समाजाची महिला आता कशी काय नगराध्यक्ष होऊ शकते, प्रभारी नगराध्यक्ष कशी होऊ शकते. एक कायदे मंडळात काम केलेला माणूस, त्यांनी काम केलेलं म्हणजे निवडून आले होते विधानसभेत, त्यांनी कुठलेही प्रश्न कधीच मांडले नाही आहे. पण ते म्हणतायत कलेक्टर साहेबांना किंवा ते कशी काय होऊ शकतात. एका लेवा पाटलाच्या घरातली बाई, एक लेवा पाटील समाजाची सून त्यांना नगराध्यक्ष चालत नाही का, प्रभारी नगराध्यक्षपद त्यांना दिलेलं चालणार नाही का. त्यांचं प्रत्येक वेळी लेवा पाटील समाजाविषयी त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो आजही बदललेला नाही, मागेही जसा होता तसाच आहे. आम्हाला त्यांना एकच सांगणं आहे की बाबा कायद्याचा परिपूर्ण अभ्यास करा, कायद्याने जे होईल तेच होईल. कलेक्टर कोणाच्या शब्दावर जात नाही. त्याच्यामुळे आमच्या ज्या ताई आहेत शैलजा ताई ह्याच प्रभारी नगराध्यक्ष राहतील. धन्यवाद. गेल्या काही काळापासून भुसावळ शहर अस्वच्छ होतं आणि नागरिकांच्या वाढत्या कंप्लेंटी प्रत्येक आमचे नगराध्यक्ष आहे, नगरसेवक आहे, सभापती आहे, प्रत्येकाला 8-10 हजार मतांच्या वाढतून निवडून आलेले, प्रत्येकांना रोजचे फोन वगैरे सुरू होते कंटिन्यू. त्यामुळे आम्ही सर्व मिळून आमचे नेते माननीय संजीवभाऊ सावकारे यांच्याकडे ही व्यथा मांडली की याच्यामुळं हे काम करणं आवश्यक सुरू आहे. कारण की जर हे काम ठेकेदाराने जर नाही केलं तर पुढे शहराची परिस्थिती बिघडत जाईल. गेल्या 8 वर्षापासून सुरळीत असलेल्या घंटागाड्या बंद करण्यात आल्या. गेल्या 8 वर्षापासून नियमित उचलणारं कचरा बंद करण्यात आलं. ज्या लोकांना सवय पडली, जसं आपण उठल्याबरोबर सकाळी चहा घेतो तशी लोकांना उठल्याबरोबर सकाळी कचरा गाडीची सवय पडली होती. शहरामध्ये कुठंतरी सवय लावण्याचा प्रयत्न केला होता पण तो कुठेतरी विस्कळीत झाला होता. या सर्व गोष्टी मान्य संजीव सावकर यांच्या लक्षात आणून दिलं. त्यांनी लागलीच प्रभारी मुख्याधिकारी आणि कलेक्टर साहेबांशी बोलून आणि जे जुने ठेकेदार होते त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना विश्वासात घेतलं की तुम्हाला याच्यापुढे अडचण येणार नाही, शहर तुम्हाला तुमच्या ताब्यात आम्ही परत देतोय, त्याप्रमाणे तुम्ही त्याला स्वच्छ करा. आणि येणाऱ्या आजच रात्रीपासून 8 वाजेपासून ते कामाला सुरुवात करण्याचं ठेकेदाराने आम्हाला सर्वांना आश्वासन दिलेलं आहे आणि येणाऱ्या 72 तासात परत सुरळीत करण्याचं आम्ही सर्व नगरसेवक त्यांच्या मागे लागून पूर्ण जेवढे बी आमचे बीजेपीचे नगरसेवक आहे, आपले शिवसेना गटाचे नगरसेवक, राष्ट्रवादीचे आमच्या जेवढा पूर्ण गट आहे 35-36 नगरसेवकांचा, आम्ही सर्व सोबत ठेकेदाराच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणार आहे आणि काम सुरळीत करणार आहे. असेच ऑर्डर आमचे मंत्री साहेब संजीव सावकर यांनी सर्वांना दिलेली आहे. आणि काय राहतं ह्या ज्या गोष्टी राहतात ह्या कायद्याने करावंच लागतं आहे. कारण की हा ठेका पद्धतीनेच टेंडर काढणं आवश्यक राहतं. कारण की याच्यातून येणारा जो फंड राहतो हा 15 वित्त आयोगातून फंड तयार होतो. जर तुम्ही याला लेबर सिस्टमने जर दिलं तर ते जी एक 15 वित्त आयोगाचा जो फंड राहतो तो बंद पडला असता जर हे टेंडर जर परत सुरळीत नाही झालं असतं. तर याच्या स्कॅनिंगचा रिपोर्टिंग आहे, याच्यामध्ये माझी वसुंधराचा रिपोर्टिंग आहे, म्हणजे एका गोष्टी लागून 10 गोष्टी राहतात. याच्यात नंबरिंग आहे किंवा नंतर शहर स्वच्छतेचं नंबरिंग आहे. मागच्या काळामध्ये 4 कोटी रुपये बक्षीस माझी वसुंधरामध्ये मिळालेलं आहे. यामुळे शहराला याचा फायदाच आहे. आणि या सर्व गोष्टी पाहता संजीव भाऊंच्या नेतृत्वामध्ये ठेकेदाराला आश्वासित करून आज पूर्ण शहर स्वच्छ करण्याचा आम्ही संध्याकाळपासून सर्वजण प्रयत्न करू. ठेकेदाराला जी मदत लागेल ते करू. नागरिकांनी परत उद्या आपल्या दारी घंटे गाड्या कचरा गाड्या आपण येणार आहे, आपला कचरा आपण त्याचाच टाका. आम्ही सर्वांना सांगू, व्यापाऱ्यांना आम्ही सांगू की आपलं कचरा आपण त्याचाच टाका आणि शहर आपलं आहे. शेवटी किती झालं तरी तर शहराला जसं नगरपालिकेचं काम आहे स्वच्छ ठेवणं तसं काम आपलं पण आहे. यामुळे सर्वांना आश्वासन करू. जो नागरिकांचा जवळ एक नंबर होता 82 82 82 10 74 82 82 82 20 74 हा नंबर परत उद्यापासून नागरिकांच्या सेवेत चालू होईल. तुम्हाला जिथं कचरा दिसलं तुम्ही व्हॉट्सअपवर फोटो टाका. कचरा गाडी नाही आली तरी तुम्ही फोटो टाका, कॉल करा की कचरा गाडी आलेली नाही आहे, कुठं मृत जनावर पडलेलं आहे, तुम्ही तरी त्या नंबरवर कॉल करा. तुमचा कंप्लेंट 24 तासात सॉल्व्ह केली जाईल. या आम्ही आमच्या सर्व गटाकडनं आम्ही आश्वासन देतो भुसावळकरांना.
सर्व पत्रकार बंधूचे हार्दिक स्वागत आहे. आजच्या पत्रकार परिषद विशेष ज्या दिवसापासून नगराध्यक्ष गायत्री भंगाळे ह्या अपात्र ठरलेल्या आहे त्याच्या आधीपासून अनियमित घंटागाड्या घरोघरी पोहोचण्यात सर्व लोकांना ह्या अडचणी आलेल्या आहे व भुसावळ शहरामध्ये ठिकठिकाणी चौकामध्ये जो कचरा होता, घनकचरा, त्या कचरा पण साफसफाई होत नव्हता. जे सार्वजनिक शौचालय होते ते तर आधीपासून बरेच 20 ते 25 दिवस झाले, म्हणजे 25 ते 30 दिवस झाले असतील जास्त, तो पण साफसफाई होत नाही आहे. ह्या सर्व समस्या भुसावळ शहराच्या नागरिकांच्या प्रत्येकाच्या वार्ड प्रभागामध्ये आम्हाला नगरसेवकांना फोन येत होते आणि आम्हालाही सुद्धा दिसत होतं. आम्ही सर्व हे संजीव सावकारे आमचे नेते यांच्याकडे आम्ही सर्व तक्रारी घेऊन गेले. मग जे सत्ताधारी होते त्यांनी जे जुने आपले जे जुने ठेकेदार होते, सह्याद्री जे होते ठेकेदार, तर त्यांनी सुरळीत काम चालू होतं त्यांचं. जामनेर रोडाचे पण जे झाडू होते, साफसफाई ते पण बंद केलेली आठवडे बाजारातली. हे सर्व गाडीचे साम्राज्य चालू असताना सत्ताधाऱ्यांनी बाकीचे बिलं काढले. मग ते डिझेलचं बिल बाकी होतं, डिझेलचं बिल त्यांनी काढायला पाहिजे होतं. मग ते संजीवनी पण मध्यस्थी करून ते डिझेलचं बिल त्या पेट्रोल पंपाला एक सीओ साहेबांना घेऊन तो एक बिल काढलेलं आहे. आणि जे जुने ठेकेदार आहे, जे नवीन ठेकेदार यांनी सत्ताधाऱ्यांनी नवीन ठेकेदार लावलेले होते, त्यांनी काही क्षणापुरतीच ते साफसफाई भुसावळ शहरात केलेली. काही प्रमाणात घंटागाडी अनियमित आणि कचरा गाडीपणा त्यांनी जे होतं सर्व ठप्प करून टाकलेलं आहे. एवढं घाणीचं साम्राज्य भुसावळमध्ये झालेलं आहे. आणि भाऊंनी जुन्या पूर्वीचा जो ठेकेदार होता त्यांना बोलवून विश्वासात घेऊन त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, ते काम चालू करा. जिथे जिथे समस्या येईल तिथे तिथे आम्ही सर्व तुमच्या पाठीशी. आमदार आपले मंत्री महोदय संजीव सावकारे हे ते आहे, त्यांना विश्वास दिला व येत्या 72 तासात भुसावळमध्ये साफसफाई होणार आहे. आणि वेळ पडेल तर आज रात्रीपासूनच जामनेर रोड, आठवडे बाजार हा जो पूर्वी सरकार रोड जे साफसफाई चालू होती ते आज रात्री सुरू होणार आहे. आणि येत्या 72 तासामध्ये भुसावळ शहर चकचकीत होणार आहे. नमस्कार सर्व पत्रकार बांधवांचे आजच्या या पत्रकार परिषदेला हार्दिक स्वागत आहे. 4 महिन्यापूर्वी भुसावळ शहरामध्ये जी निवडणूक झाली नगरपालिकेची, त्यामध्ये सत्तांतर होऊन लोकनियुक्त नगराध्यक्षपदी गायत्रीताई भंगाळे या निवडून आल्या होत्या. आता काही दिवसापूर्वी त्या अपात्र सुद्धा झालेल्या आहे. पण जेव्हापासून गायत्रीताई भंगाळे या सत्तेत आल्या तर तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल की आपल्या भुसावळ शहरामध्ये जे कचरा संकलन जे आहे, हे जे काही कचरा संकलन आहे ते पूर्णपणे बंद झालेलं होतं. ते अनियमितता होती. आणि जी आपली जी जनता आहे, व्यापारी आहे, त्यांना सकाळी उठलं की त्यांना माहिती होतं की आपल्या घरात जो कचरा असतो तो आपण कचरा गाडीच्या जी येते घंटागाडी त्यामध्येच टाकलं पाहिजे. त्यानुसार लोकांनाही ती चांगली एक हॅबिट लागली होती, चांगली सवय लागली होती. आणि ही जी नियमितपणे आपल्या भुसावळ शहरामध्ये आधी जी स्वच्छता होती त्या स्वच्छतेमुळे आपल्या भुसावळ शहराची जी आहे, आपण मागे ही जी होती राज्य शासनाची स्पर्धा जी होती त्यामध्येही आपलं चांगलं रँकिंग आलेलं होतं. आधीपेक्षा रँकिंग आपलं सुधारलं होतं. परंतु जेव्हापासून हे नवे सत्तेधारी आले आणि त्यामुळे भुसावळ शहरामध्ये कचरा संकलनाचा पूर्ण खेळखंडोबा झाला. भुसावळ शहरामध्ये जागोजागी जिथं तुम्ही बघत असाल की जागोजागी तिथे कचऱ्याचे ढीग दिसत आहेत, नाले पूर्ण फुल झालेले आहेत. आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आम्ही सर्व आमचे जे नगरसेवक मित्रबंधू आहेत, ताई लोक आहेत, आणि आम्ही सर्वजणांनी संजीव भाऊ सावकारे आमचे जे मंत्री आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. भाऊंनी तात्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून, त्याचप्रमाणे जे संबंधित ठेकेदार आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सर्व विषय त्यांच्या लक्षात आणून दिला. त्यांच्या अडचणीसुद्धा त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत आणि त्यांना आश्वस्त केलं आहे की तुमचे जे काही अडचणी आहे आम्ही लवकरच दूर करू. पण तुम्ही भुसावळ शहराचं जे काही आहे नुकसान होऊ देऊ नका. भुसावळ शहराच्या जे काही रहिवाशांना, व्यापाऱ्यांना, नागरिकांना या सुविधा तुम्ही परत चालू करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि या त्यांनी दिलेल्या आश्वासनावर आज बहुतेक आज रात्रीपासून
ठेकेदारांनी सांगितल्याप्रमाणे की आज रात्रीपासून आम्ही कचरा संकलन पूर्ण भुसावळ शहरामध्ये चालू करणार आहोत. तर 4 महिन्याचा बॅकलॉग आहे कचऱ्याचा, तर तो 1 दिवसात किंवा 2 दिवसात बॅकलॉग भरता येणार नाहीये. कमीत कमी माझ्यामध्ये तरी 1 आठवडाभर तरी पूर्वीसारखी जी परिस्थिती आहे ती पूर्ववत येण्यासाठी 1 आठवड्याची तरी आपल्याला त्यांना वेळ द्यावा लागेल. 1 आठवड्यात आपल्याला नेहमीप्रमाणे जसं आपलं भुसावळ स्वच्छ सुंदर होतं तर तसंच आपल्याला दिसायला मिळेल. तर आशा करूया. आणि आम्ही सर्व नगरसेवक भारतीय जनताचे पदाधिकारी जे आहेत आणि रहिवाशांना मी विनंती करतो की त्यांनी कचरा हा तो गाडीमध्येच टाकावा. आणि नगरसेवक बांधवांनाही मी सांगतो की त्यांनी ठेकेदाराकडनं चांगल्या प्रकारे काम करून घ्यावं, जेणेकरून आपलं भुसावळ शहर स्वच्छ सुंदर दिसावं. उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत करतो. तसेच वीर शिरोमणी महाप्रतापी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांस शुभेच्छा देतो. मागील काही महिन्यांपासून भुसावळ शहरामध्ये जे आरोग्यविषयक समस्या उपस्थित झाल्या होत्या, जसे भुसावळ नगरपालिकेच्या दवाखान्याची तोडफोड झाली, तिथंही काही आतापर्यंत त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले, घंटागाड्या बंद केल्या. काय कारण तर डिझेल मिळत नसल्याचं. आता एवढी मोठी नगरपालिका, एवढं मोठं नाव अवर्ग नगरपालिका, आणि साधं डिझेलसुद्धा ठेकेदार जर आपल्याला पेट्रोल पंपवाले देत नसतील ते आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. बाकीच्या कामांना थोडा ब्रेक देऊन जर स्वच्छतेकडे आपण लक्ष दिलं असतं तर आज जे भुसावळ शहरामध्ये गाण्याचं साम्राज्य झालेलं आहे ते झालं नसतं. आज नाले सफाईबद्दल आज पावसाळा येऊ घातला आहे आणि पूर्ण शहरातले नाले पूर्ण तुडुंब भरलेले आहेत. त्या नाल्यांची दुर्गंधी येते, नागरिकांच्या प्रकृतीस त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. त्याबद्दलही काही विचार केला नाही आहे. सांगायचं कारण की आम्ही विरोध केला 177 विषयांना आम्ही विरोध केला. बाकीचे जे 78 विषय मंजूर झालेले आहेत त्या 78 विषयामध्ये भरपूर विषय असे आरोग्यविषयक विषय होते. त्यांचे साधे तुम्ही ठराव केले नाही, त्याची निविदा काढली नाही. जर तुम्हाला भुसावळ शहराबद्दल एवढी तळमळ होती तर जे विषय आरोग्यविषयामध्ये का नाही केले? आज जर ते विषय मार्गी लावले असते 3-4 महिन्यात तर हा गंभीर प्रश्न उद्भवला नसता. तरी असो, आम्ही सर्व नगरसेवकांनी आमचे मान्य वस्त्रोद्योग मंत्री लाडके आमदार संजय सावकारे यांना या समस्येबद्दल जाणीव करून दिली. नागरिकांच्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. नागरिक त्यांच्याशी पर्सनल हमेशा टचमध्ये असतातच. तर त्यांनी काल कलेक्टर आणि प्रभारी शिवसाहेबांशी चर्चा करून संबंधित ठेकेदाराला तसे हे दिलेले आहेत आणि 2 दिवसामध्ये कचरा संकलन आणि बाकीच्या सर्व आरोग्यविषयक कामे सुरू होणार आहेत. धन्यवाद. आजच्या या पत्रकार परिषदेत सर्व पत्रकार बंधूंचे हार्दिक स्वागत. आजची पत्रकार परिषद यासाठी आयोजित केली गेलेली आहे की गेल्या 8 ते 10 दिवसापासून भुसावळ नगरपालिकेच्या कचरा गाड्या या बंद आहेत. पेट्रोल पंप मालकाने डिझेल देण्यास मनाई केल्यामुळे त्याचे बिल अदा न गेल्यामुळे त्याने मनाई केलेली आहे. म्हणून सर्व कचरा गाड्या या थांबलेल्या आहेत. यावर चर्चा करण्यासाठी आम्ही आमचे नेते संजूभाऊ सावकारे यांना आम्ही सांगितलं की भाऊ तुम्ही यावर काहीतरी तोडगा काढा. त्यांनी लगेच संबंधित ठेकेदाराशी चर्चा करून या विषयावर तोडगा काढला व आम्हाला आश्वासन दिले आहे की 1-2 दिवसात कचरा गाड्या या सुरू होणार आहे. त्यांनी पूर्वीच्या ठेकेदाराशी यावर चर्चा केली आणि या तोडग्यावर निर्णय काढलेला आहे. तसेच परमनंट CO नसल्यामुळेही नगरपालिकेत खूप समस्या निर्माण होत आहेत. आम्हाला अनेक नागरिकांचे फोन आले. यावर आम्ही सर्व नगरसेवक संजूभाऊ सावकारे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की 2 दिवसात संबंधित ठेकेदाराशी त्यांनी बोलून यावर चर्चा केली व आम्हाला आश्वासन दिले की घंटागाड्या या सुरू होतील. आज भुसावळ शहरामधील कचरा व घंटागाड्या संदर्भात आपण इथं पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्या संदर्भामध्ये आदरणीय मंत्री महोदय संजयभाऊ सावकारे यांनी वरिष्ठ व कलेक्टर साहेबांशी बोलून जो कचऱ्याचा प्रश्न होता, शहरामध्ये सगळ्यात दूर कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालेलं होतं. मागील 10-15 दिवसापासून या शहरामध्ये घंटागाड्या त्याचप्रमाणे
कचरा जे उचलायचे ते व साफसफाईचा प्रश्न उद्भवलेला होता. आम्ही नागरिकांच्या मूलभूत सुविधाकडे लक्ष देण्याकरता आदरणीय मंत्री महोदय संजयभाऊ सावकारे यांना सांगितलं. त्यांनी व आमच्या उपनगराध्यक्षा शैलजाताई नारखेडे, त्याचप्रमाणे आमचे गटनेते युवराजभाऊ लोणारी यांनी आता मागच्या हप्त्यामध्ये आम्ही सर्व दूर पाहणी केली व कचऱ्याचा जागजागी ढीग साचलेला असताना त्या संदर्भात संजयभाऊ सावकारेंनी जे ठेकेदार मागचं आमचं काम करत होते मागील वर्षभरापासून, 2-3 वर्षापासून, 5 वर्षापासून, त्या ठेकेदाराला कोणी बंद केलं होतं. त्यांचा ठेकेदार उभा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि ह्या शहरामध्ये जागजागी कचऱ्याचे ढीग त्या माध्यमातून साचले. आम्ही पुनश्च मागील जो ठेकेदार होता त्याला विनंती करून पुन्हा ह्या शहरामधील कचरा, घाण व शहराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विनंती केली. तो आज रात्रीपासूनच उद्यापासून या शहराची साफसफाई, कचरा संकलन, त्याचप्रमाणे गट्ट्यागाड्या ह्या सुरू होणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही पाण्याचा प्रश्न असेल, नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न असेल, त्या संदर्भामध्ये आमच्या उपनगराध्यक्षा शैलजाताई नारखेडे, गटनेते युवराजभाऊ लोणारे यांच्या माध्यमातून आम्ही लवकरात लवकर मीटिंग घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या संदर्भात मी सर्व नागरिकांना विनंती करेन की आपणही आपलं सहकार्य करावं, एवढीच विनंती करतो. उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत करतो. तसेच वीर शिरोमणी महाप्रतापी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांस शुभेच्छा देतो. मागील काही महिन्यांपासून भुसावळ शहरामध्ये जे आरोग्यविषयक समस्या उपस्थित झाल्या होत्या, जसे भुसावळ नगरपालिकेच्या दवाखान्याची तोडफोड झाली, तिथंही काही आतापर्यंत त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले, घंटागाड्या बंद केल्या. काय कारण तर डिझेल मिळत नसलं. आता एवढी मोठी नगरपालिका, एवढं मोठं नाव अवर्ग नगरपालिका, आणि साधं डिझेलसुद्धा ठेकेदार जर आपल्याला पेट्रोल पंपवाले देत नसतील, ते आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. बाकीच्या कामांना थोडा ब्रेक देऊन जर स्वच्छतेकडे आपण लक्ष दिलं असतं तर आज जे भुसावळ शहरामध्ये घाण्याचं साम्राज्य झालेलं आहे ते झालं नसतं. आज नाले सफाईबद्दल आज पावसाळा येऊ घातला आहे आणि पूर्ण शहरातले नाले पूर्ण तुडुंब भरलेले आहेत. त्या नाल्यांची दुर्गंधी येते, नागरिकांच्या प्रकृतीस त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. त्याबद्दलही काही विचार केला नाही आहे. सांगायचं कारण की आम्ही विरोध केला 177 विषयांना आम्ही विरोध केला. बाकीचे जे 78 विषय मंजूर झालेले आहेत त्या 78 विषयामध्ये भरपूर विषय असे आरोग्यविषयक विषय होते. त्यांचे साधे तुम्ही ठराव केले नाही, त्याची निविदा काढली नाही. जर तुम्हाला भुसावळ शहराबद्दल एवढी तळमळ होती तर जे विषय आरोग्यविषयामध्ये का नाही केले? आज जर ते विषय मार्गी लावले असते 3-4 महिन्यात तर हा गंभीर प्रश्न उद्भवला नसता. तरी असो, आम्ही सर्व नगरसेवकांनी आमचे माननीय वस्त्रोद्योग मंत्री लाडके आमदार संजयभाऊ सावकारे यांना या समस्येबद्दल जाणीव करून दिली. नागरिकांच्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. नागरिक त्यांच्याशी पर्सनल हमेशा टचमध्ये असतातच. तर त्यांनी काल कलेक्टर आणि प्रभारी शिवसाहेबांशी चर्चा करून संबंधित ठेकेदाराला तसे हे दिलेले आहेत आणि 2 दिवसामध्ये कचरा संकलन आणि बाकीचे सर्व आरोग्यविषयक कामे हे सुरू होणार आहे. धन्यवाद. आजच्या या पत्रकार परिषदेत सर्व पत्रकार बंधूंचे हार्दिक स्वागत. आजची पत्रकार परिषद यासाठी आयोजित केली गेलेली आहे की गेल्या 8 ते 10 दिवसापासून भुसावळ नगरपालिकेच्या कचरा गाड्या या बंद आहेत. पेट्रोल पंप मालकाने डिझेल देण्यास मनाई केल्यामुळे त्याचे बिल अदा न केल्या गेल्यामुळे त्याने मनाई केलेली आहे. म्हणून सर्व कचरा गाड्या या थांबलेल्या आहेत. यावर चर्चा करण्यासाठी आम्ही आमचे नेते संजयभाऊ सावकारे यांना आम्ही सांगितलं की भाऊ तुम्ही यावर काहीतरी तोडगा काढा. त्यांनी लगेच संबंधित ठेकेदाराशी चर्चा करून या विषयावर तोडगा काढला व आम्हाला आश्वासन दिले आहे की 1-2 दिवसात कचरा गाड्या या सुरू होणार आहे. त्यांनी पूर्वीच्या ठेकेदाराशी यावर चर्चा केली आणि या तोडग्यावर निर्णय काढलेला आहे. तसेच परमनंट सीओ नसल्यामुळेही नगरपालिकेत खूप समस्या निर्माण होत आहेत. आम्हाला अनेक नागरिकांचे फोन आले. सर्व नगरसेवक
संजूभाऊ सावकारे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की 2 दिवसात संबंधित ठेकेदाराशी त्यांनी बोलून यावर चर्चा केली व आम्हाला आश्वासन दिले की घंटागाड्या या सुरू होतील. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.